काही व्यक्तींचं आपल्या आयुष्यामध्ये येणं फक्त योगायोग नसतो, तर ते आपल्या नशिबामध्ये लिहिलेलं असतं. पुरुषाची प्रतिष्ठा स्त्री जपत असते, तर स्त्रीचं सौंदर्य पुरुष उजळत असतो. ते कसं? तर स्त्रीचा चेहरा स्त्रीचं हसू सांगून जातं, तिचा नवरा तिला कशी वागणूक देतो. मंडळी, आज अनेक वर्ष झाले आम्ही दोघं नवरा बायको एकत्र गुण्या गोविंदाने नांदत आहोत. आयुष्य जगत असताना अनेक चढउतार पण अनुभवले. आमची एकमेकांना कायम मोलाची साथ मिळाली. नवरा बायको नात्यामध्ये आम्ही सतत मैत्रीचं नातं जपत आलोत. हजारो संकटांना तोंड देत आलोत. मात्र एक गोष्ट नक्की बरं का मंडळी, आपल्या जोडीदाराची साथ जर आपल्याला मजबूत असेल ना, तर प्रत्येक गोष्टीवर मात करण्याची ताकद आपल्यामध्ये येत असते. आकाशापासून ते महासागरापर्यंत, निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वापर्यंत. डिअर नवरोबा, तुम्ही आयुष्यभर माझ्यासोबत असेच राहा. माझ्या नवरोबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देवाची कृपा, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद तर आहेतच आमच्या बरोबर. तुम्ही सगळ्यांनी माझ्या युट्यूब फॅमिलीनी आतापर्यंत मला भरभरून प्रेम आशीर्वाद दिलेत आणि आज पण तुमच्या प्रेमाची आशीर्वादाची खूप गरज आहे. कारण आमच्या लग्नाला आज 22 वर्ष पूर्ण झालेत. आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज. तर आमच्या दोघांची साथ हमेशा अशीच असू दे, यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या आज. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आम्ही फिरायला निघलो आणि राजू अजून घरीच होता. तो अजून निघलाच नव्हता कामाला जाण्यासाठी. तर आम्ही थोडंसं घरापासून लांब आलो ना. राजू पहा, आता तुम्हाला दाखवते कशी टोपी बिपी बांधून चाललाय कामाला. असं एकदम लहान लेकरासारखं टोपी बांधतो, एकदम पॅक होऊन जातो तो, कारण थंडी खूप वाढली ना सध्या. तर हे पहा, चांगलं ऊन पडलंय. असं थोडंसं ऊन पडलं ना, मग फिरायला काय नाही वाटत. तर फौजी साहेब मी आता फिरून आलोत. टेरेसवरती जाऊन थोडासा योगा करतोय आणि फौजी साहेब म्हणले गाडी बाहेर घेऊन ठेवतो मी. त्यांना आज पोर्च वगैरे धुवून काढायचं आहे ना, त्यामुळं. काल जास्त थंडी वाजली ना, आज फौजी साहेब बोलले थोडंसं ऊन पडल्यावरच आपण फिरायला जाऊ. कवळं ऊन छान लागते है ना. चला टेरेसवरती आता आपण थोडंसं योगा करू आणि त्यानंतर मी थोडं दळण करते गव्हाचं, आहे ना. कवळ्या उन्हाला दळण करत बसते. सगळ्या गाड्या बाहेर घेता का? ते मोठ्याला झाडं लावायचे राहिलेत. तुम्हाला कधी सुट्टी? उद्या कुंड्या आणावं लागतात. कुंड्या आणा, मग आपण तेवढं झाडं घेऊ लावून, है ना. तर नर्सरीमधून झाडं आणलेले, अजून ते लावलेच नाही. त्याला कुंड्या आणायच्यात मोठाल्या आणि मग त्याच्यामध्ये लावायचे. कारण ते मोठाले झाड आहेत ना, त्याला मोठाल्याच कुंड्या लागतील. सगळ्या कोपऱ्यात ठेवायची. ही आकाशी दाण्याची गाडी नाही काढायची बाहेर. आकाशी दाण्याची गाडी. फौजी साहेब तुझी मम्मी कुठे जाईल? मम्मी इथंच आहे. आली की फिरून? उठलास तू? थंडीचं बाहेर एकदा गेलं ना, बाहेर फिरायला गेलं ना एकदा, थंडी बिंडी सगळी निघून जाते. हे पहा आमचा आकाश. बरेच काय बोलत होते आकाश दिसतच नाही, तर आकाश दिसतो. हे पहा, आकाश घरीच असतोय. चला चला, शूज काढते मी. आता फौजी साहेबांनी आलो होतो टेरेसवरती योगा करायला आणि ऊन हलकं यायला लागलं होतं. तर उन्हाच्या तिरमीला मी चोपळीवरती बसले होते. फौजी साहेब मला काय बोलते, चल बाई आपण योगा करून घेऊ. योगा झाले की तू तुझं दळण कर आणि मी खालचं पोर्च सगळं धुवून काढतो म्हणले. 3-4 दिवस झाले काही धुवून नाही काढलं. तर हा व्हिडिओ कालचा आहे ना. तर काल एकादशी होती ना. फौजी साहेब म्हणले एकादशी आहे ना, मी धुवून काढतो सगळं, मग तुला रांगोळी काढायला छान होईल. कारण त्यांना माहिती असं सणसुद्धा असलं ना, मी मोठी मस्त रांगोळी काढत असते. तर म्हणले धुवून काढतो मी. तर असं दोघांनी एकमेकाची जर काळजी घेतली तर किती छान वाटतं ना. पण एक सांगू का ताईंनो, आपल्याला जर जीवनात आनंदी राहायचं असेल ना, तर स्वतःची परिस्थिती बघून आपण निर्णय घ्यायला पाहिजे. कारण जो जगाकडे बघून निर्णय घेतो ना, तो जीवनामध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाही किंवा आनंदी पण राहू शकत नाही. आणि म्हणून तर रामदास स्वामीची एक म्हण आहे. रामदास स्वामी म्हणतात, जो जगावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. आयुष्य जगत असताना खूप स्ट्रगल करावं लागतं आणि एक एक गोष्टीसाठी आपल्याला तरसावं लागतं. पण थोडंसं संयम ठेवून जर आपण आपला संसार व्यवस्थित केला ना विचारांनी दोघांच्या,
तर संसार पण छान होतो आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळवू शकतो आपल्या स्वकष्टाने. कसं आहे ना, आपलं आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये भरपूर वादळं येतात आणि वादळं जेव्हा जेव्हा येतात ना, तेव्हा तेव्हा आपण आपल्या मातीमध्ये घट्ट रुजून राहायचं असतं. वादळं जितक्या वेगाने येतात ना, तितक्या वेगाने ते निघून पण जातात. वादळ महत्त्वाचं नसतं. प्रश्न असतो की आपण त्या वादळाशी कशी झुंज देतो आणि झुंज देऊन त्या वादळातून कितपत बऱ्यापैकी बाहेर पडतो. एकदम तसंच आहे बघा आता. आपल्याला आनंद मिळवण्यासाठी आपण जर काम करू ना, तर आनंद नाही मिळणार. पण आपण जर आनंदी होऊन काम करू ना, तर ते काम नाही वाटणार आपल्याला. त्या कामामध्ये पण आपल्याला आनंद वाटणार आहे. इथं आपलं स्वतःचं शरीर जर एकदम व्यवस्थित आणि सुदृढ निरोगी ठेवायचं असेल, तर आपल्याला मेहनत करावी लागते. तर आपलं हे आयुष्य आहे. आयुष्य एवढं सोपं नसतंय. खूप स्ट्रगल करावे लागतात आणि आयुष्य जगत असताना आपल्याला आपल्या गरजा जर पूर्ण करायच्या असतील, तर काम करणं गरजेचंच असते. आता बघा, आपल्या घरासाठी म्हणा, किचनसाठी म्हणा, कोणतीही आपली गरजेची जर आपण जी वस्तू घेतली ना, तर काहींचं काय मत असतं माहिती आहे का? आता यांना नोकरी आहे, नोकरीच्या जीवावर हे काय घ्यायचं ते घेऊ शकतात. पण ती नोकरी पण सुखाची नसती मिळालेली. ती नोकरी मिळवण्यासाठी पण भरपूर मेहनत केलेली असती. आता आमच्या फौजी साहेबांनी आधी फौजमध्ये जाताना भरपूर त्यांनी कष्ट केलेले. म्हणजे ते ट्रेनिंग वगैरे हे ती फौजची त्यांनी नोकरी केली. तिथून आल्यानंतर त्यांनी वर्षभर अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी पुन्हा पोलीसमध्ये भरती झाल्यानंतर 9 महिन्याची ट्रेनिंग पण केली त्यांनी. तर त्यांनी सुद्धा मेहनत केलेलीच आहे आणि आता पण रात्रंदिवस त्यांना ड्युटीवर पळावं लागतं. आणि तेव्हा तो कुठं पगार येतो महिन्याचा आणि महिन्याचा पगार आल्यानंतर आम्ही आमच्या ज्या गरजा आहेत ना, त्या आम्ही पूर्ण करू शकतो. आणि मी काही केलं नसतं तरी पण फौजी साहेबांकडून त्यांच्या परीने जेवढं होतंय ना, तेवढं त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाच असता. पण चला म्हणलं, आता मुलं मोठाले झालेत, आपण पण काहीतरी थोडाफार हातभार लावायला पाहिजे. मी पण रात्रंदिवस काही ना काही करतेच, काहीतरी धडपड करतेच आमच्या छोट्याशा संसारासाठी. आणि मग माझं पेमेंट आल्यानंतर मला ज्या छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्यात किचनमध्ये, कुठं काही घ्यायच्यात घरामध्ये, स्वतःची हवस-मवस मी पूर्ण करते. तर मग आता फौजी साहेबांना मागायची गरज नाही पडत. तरी पण फौजी साहेब मग ते मला काही ना काही असं मनाने आणून देत असतात. तर असा आम्ही दोघं एकमेकांना साथ देऊन, दोघांचं म्हणजे एकमेकाचं मन सांभाळून आम्ही संसार करतो व्यवस्थित. नाहीतर मग पहिलं आम्हाला भरपूर उतार-चढाव आले ना आयुष्यामध्ये. खूप असं म्हणजे स्ट्रगल करावं लागलं. पैसा म्हणजे पुरत नसं, मुलांचे दवाखाने भाणे हे पाहावं लागायचं. आणि मग आता आपण कसं सोशल मीडियावर काही ना काही वस्तू पाहतोच. याने हे घेतलं, त्याने ते घेतलं. आणि आपलं पण मन आहे ना, मन किती चंचल असतं. आपल्याला पण असं वाटतं की आपल्याला पण ते पाहिजे बाबा. पण आपली ऐपत पाहून आपण ते जेवढं आथरून ना, तेवढंच पायी पसरायचे असते. मी कधीच हट्ट नाही केला की मला हेच पाहिजे, तेच पाहिजे. लोकांनी सरी घातली गळ्यात म्हणजे आपण लगेच दोरी नसती घालायची. असं दोघांना एकमेकांना सांभाळूनच आम्ही संसार केला आणि आमच्या मेहनतीने आमचे चांगले दिवस आले पण. आणि आम्ही दोघं आता मेहनत करतो रात्रंदिवस, म्हणून तर आम्ही आमच्या गरजा पूर्ण करू शकतो आणि मुलांचं शिक्षण पण एकदम व्यवस्थित करू शकतो. कसं आहे ना, आपला संसार म्हणजे एक गाडी आहे, मोटरसायकल आहे म्हणा. तर मोटरसायकल आहे आणि त्याचे 2 चाकं म्हणजे आपण दोघं नवरा बायको आहेत. एक चाक जरा थोडंसं कमजोर असलं तर त्याला आपण ते सांभाळून घ्यायचं असतं आणि गाडी चालवायची असते. आपण त्या चाकाला आधार द्यायचा असतो आणि गाडी व्यवस्थित आपली चालवायची असते. तर असंच आपण एकमेकाला आधार द्यायचा असतो, समजून घ्यायचं असतं. तर आपला संसार एकदम सुखाचा होतो. जसं की बघा आता फॉर एक्झाम्पल, आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात ना, तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. आणि त्या ग्रहाने एकदा का स्वतः गती पकडली की उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं पण आहे. समाजात एक विशिष्ट उंची गाठेपर्यंत खूप संघर्ष असतो आणि एकदा का त्या अपेक्षित उंचीवर आपण पोहोचलो, मग आपल्या आयुष्यामधल्या बऱ्याच समस्या ती उंचीच सोडवत असते. मग बघा त्या उंचीमध्ये किती पावर असतं. पण त्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप स्ट्रगल करायला लागतं. त्यामुळे मंडळी, लाखात एकच वाक्य बोलते, दुःखात वाचलं तर आनंद होतो आणि आनंदात वाचलं तर दुःख होतं. तर ते वाक्य कोणतं आहे नीट समजून घ्या बरं का. हेही दिवस जातील. म्हणजे बघा आता तुमचे चांगले जर दिवस आले आणि चांगले दिवस आल्यानंतर तुम्हाला खूप घमंड गर्व आला ना, तर ते सुद्धा दिवस निघून जाणार आहेत. चांगले दिवस काही बसून नाही राहणार. आणि तुमचे खूप वाईट दिवस आले तर ते सुद्धा दिवस निघूनच जाणार आहेत. ते दिवस काही बसून नाही राहणार. आपले पूर्वज एक म्हण म्हणायचे बघा, माणसाकडे जास्त आलं तर माणसाने माजू नये आणि माणसाकडं काही नसलं तर माणसाने लाजू नये. तर वेळ पलटायला, वेळ बदलायला वेळ नाही लागत. फक्त माणसाने भंजून खाल्लं पाहिजे. तर रोजचं रुटीन आणि रोजचं काम, योगा तर मी तुम्हाला दाखवतच होते आणि ते रोज मी तुमच्याशी शेअर करते, बोलते. पण चला म्हणलं आज 2 शब्द मनातले पण तुमच्याशी शेअर करावेत.
तर बघा आमच्या योगा झाल्या त्यानंतर फौजी साहेब खाली गेले. त्यांनी सगळं पोर्च धुवून काढलं. आकाशमध्ये वरती आला. त्यांनी मला पण कॉफी बनवून आणली. फौजी साहेबांना कॉफी दिली. त्यानंतर माझ्या संग त्यांनी थोडासा टाईम स्पेंड केला. उन्हाला बसला. तो खाली गेला आणि त्यानंतर मी दळण करत बसले होते. तर गव्हाचं दळण केलं मी 2 पायल्या. माझं दळण चालूच होतं. तर फौजी साहेब खालचं पोर्च धुवून सगळं वरती आले आणि ते पण चोपाळीवरती येऊन बसले होते. माझं दळण झाल्यानंतर आता सागर पण आला. त्यांनी थोडंसं ऊन खाल्लं चांगलं आणि मी दळण करून टपामध्ये भरून ठेवलं होतं ना. सागर आता ते दळण घेऊन खाली गेलाय आणि फौजी साहेब मस्त उन्हाला बसले होते. त्यांना ड्युटीला जायचं होतं पण म्हणले थोडंसं मी आता तापवतो जरा. मी जरा थोडं भिजून आलोय म्हणले. पॅन्ट वगैरे भिजली माझी. तर थोडंसं ऊन घेतो आणि मग खाली जाऊन अंघोळ करून जेवण करून जातो म्हणले. तर स्वयंपाकाची तयारी मी सकाळी 5 वाजता उठल्यानंतरच थोडीफार करत असते ना. त्यामुळे मला खाली जाऊन नुसतं भाजीला फोडणी द्यायची होती आणि चपात्या लाटायच्या होत्या. पीठ पण मळून ठेवलं होतं मी सकाळी उठल्यानंतर. कसं आहे ना 5 वाजता उठते मी आणि 5 वाजता उठल्यानंतर घरातलीच थोडीशी तयारी करून ठेवते स्वयंपाकाची आणि मग थोडं आम्ही फिरायला जातो. फिरून आल्यानंतर योगा करतो. थोडंफार काम असेल टेरेसवरचं तर ते करतो आणि मग मी स्वयंपाक करते पटपट. मग फौजी साहेब जेवण वगैरे करतात आणि जातात. मुलं पण कॉलेजला जातात. मग आता खाली आल्यानंतर म्हणलं आंघोळीच्या आधी मी एकदा झाडून घेते आणि झाडून घेतल्यानंतर मग चपात्या लाटते. फौजी साहेब म्हणले मी तोपर्यंत तयार होतो. आता मी अंघोळ केली आणि अंघोळ झाल्यानंतर चपात्या केल्या. चपात्या झाल्यानंतर मग बाहेर आले मी हळदीचं लेपन करायला. देवपूजा करायची होती पण एकादशीच्या दिवशी मी बाळकृष्णांना माता लक्ष्मीला अभिषेक घालत असते आणि मस्त निवांत पूजा केली की छान वाटतं. म्हटलं मग देवपूजा घरातली नंतर करते. पहिलं बाहेरचं थोडंसं आवरून घेते. तर हळदीचं लेपन करते म्हणलं थोडंसं आणि रांगोळी काढते आणि रांगोळी पण बाहेर पोर्चमध्ये मोठी रांगोळी काढण्याऐवजी छोटीशीच काढन म्हणलं. आणि चपात्या झाल्यानंतर मग राजम्याची भाजी मी म्हणजे राजमा शिजायला घातला होता. फक्त त्याला फोडणी द्यायची होती आणि कांदा टोमॅटो कापायला काय माझ्याकडे ते चॉपर आहे ना छोटंसं ते मी आणलेलं. तर त्याच्यामध्ये काय कांदे थोडेसे कट करून टाकले की पटकन ते कापले जाते. टोमॅटो पण कापलं जातं. काय नुसतं कांदा टोमॅटो परतायचं आहे म्हणलं होऊन जाईन पटकन. त्यामुळं मग मी बाहेरचं हळदीचं लेपन करायला लागले. तर चमच्याने ते असं हळदीचं लेपन मी निवांत नाही करत बसले. वाटीमध्ये हळद कालवली आणि हाताने असं जसं चारून घेते ना तसंच थोडंसं चारून घेतलं उंबरठ्यावरती आणि रांगोळी काढते छोटीशी. आणि रेडी रांगोळी ना मी म्हणजे ते 1-2 ताईंनी पाठवून दिलेले आहेत. तर त्या रांगोळ्यांचे जे पॅचेस आहेत ना तर तेच ठेवले तिथं मग. आणि पोर्चमध्ये हळदीने सारवलं होतं फरचीवरनं मी रांगोळी काढायला. तर असं सणाच्या रिलेटेड आपण काही रांगोळी काढली ना छान वाटतं आणि सण साजरा केल्यासारखं वाटतं. तर मग ते हळदीने सारवलेलं याच्यावर मी तुळशी वृंदावन काढत होते. एकादशीचं ते तुळशी वृंदावन छान वाटतं. तर मग मी तुळशी वृंदावन काढलं. मस्त तुळस पण काढली. 2 झेंडे पण काढले एकादशीचे आणि त्यानंतर मग भगवान विष्णूंचे आणि माता लक्ष्मीचे पाऊल पण तिथं रेडी रांगोळीचेच ठेवले. रांगोळीने नाही काढले. तर ते रांगोळीपासूनच बनलेले असतात त्याच्यामुळं ते काय नाही वाटत. आपलं इमर्जन्सीमध्ये घाई गडबडीमध्ये जमून जातं आणि रेडी रांगोळी छान वाटते तुम्ही बघू शकता. आणि उंबरठ्याच्या उजव्या बाजूला मी जो झाडांचा कॉर्नर बनवलेला आहे ना तिथं ते ग्रीन नेट पण टाकलेलं आहे मी गवतासारखं. तर तिथं एका बाउलमध्ये पाणी ठेवते मी. त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या गुलाबाचं फुल टाकलंय. असं दिवा लावते मी. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम दिवा लावते बरं का. तर एवढं भारी वाटतं की बास. म्हणजे बाहेरून जे कोणी येणार आहे ना ते म्हणजे असं प्रसन्न होऊनच घरामध्ये येतं. आणि घरामध्ये आल्यानंतर मी लागले भाजीला फोडणी द्यायला आणि जे मी 120 रुपयाचं चॉपर आणलं होतं ना हे कांदा टोमॅटो वगैरे बारीक करायचं. त्याच्यामध्ये मी एका कांद्याच्या 4 फोडी केल्या. त्याच्यामध्ये टाकल्या फिरवलं ते बारीक झालं आणि पुन्हा आता बाकीचे कांदे मी थोडे थोडे टाकते असे. तर असं आपण एकदम जर कांदे भरून गच्च ठेवलं ते आणि फिरवण्याचा प्रयत्न केला ना ते तुटून येईल. त्याच्यामुळं एक एक कांदा आपण 4-4 फोडी करत असं त्याच्यामध्ये टाकत राहायचं तर ते बारीक झाला जातो आणि ते तुटत पण नाही आणि स्वस्तात मस्त छान आहे बरं का. एकदम बारीक कांदा झाला जातोय त्याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता बारीक कांदा झाला. आता हे काढून घ्यायचा आपण कांदा आणि टोमॅटोच्या पण 4 फोडी करायच्या त्याच्यामध्ये टाकायचं आणि फिरवायचं. टोमॅटो पण एकदम मस्त बारीक झालं जातं. असं जास्तीचे कांदे कापायचे म्हणले ना सागर मला कापून देत असतो. तो खूप म्हणजे छान कापतो. एकदम बारीक कापतो आणि त्याला स्पीड पण आहे असं कांदे कापायला. पण असं कधी-मधी 1-2 कांदे 2-3 कांदे कापायचं म्हणलं ना हे चॉपर बरं पडतं. त्याच्यामुळं मी हे बाजारात दिसलं तर मला घेऊन आले मी ते. 120 रुपयाचं तर होतं. तर त्याच्यामध्ये छान होतं आता. तर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं मी. जिरी मोहरीची फोडणी देते आणि कांदा परतायला टाकलाय. आता टोमॅटो बारीक करते. तर तुम्ही बघू शकता टोमॅटो पण असं मस्त बारीक झाला जातंय बरं का. तर कांदा पण परतत आलाय आणि राजमा मी सकाळीच कुकरला लावला होता ना. राजमा इतका छान शिजला होता की बास. राजमा छान शिजला ना भाजी पण एकदम चवदार होती. जम्बो साईडला पंजाब साईडला याला राजमा म्हणतात. पण आमच्या इकडे नगर भागामध्ये जे छोटे छोटे वाल असतात ना
तर एकदम राजम्यासारखीच त्याची भाजी होती बरं का. वाल नाही मिळाली मला गावाकडून ह्यावर्षी, त्याच्यामुळं मी राजम्याची भाजी करत असते. तर वालसुद्धा राजम्यासारखेच लागत आहेत. राजमा फक्त थोडा मोठाले दाणे असतात आणि वाल असतात ना ते छोटाले असतात जरा. तर तुम्ही बघू शकता कांदा, टोमॅटो मस्त परतले. त्याच्यामध्ये मी मसाले घातलेत. धनिया पावडर, लाल मिर्च पावडर, थोडासा गरम मसाला, आपले जे बेसिक मसाले आहेत ना ते घालायचे आणि थोडी हळद घालायची, परतून घ्यायचं आणि आता जे राजम्याचं थोडंसं पाणी होतं ना, तेच त्याच्यामध्ये मी घातलंय आणि थोडंसं शिजून द्यायचं म्हणजे ते मसाले वगैरे सगळं एकजीव झालं जातं. आता राजम्याचं पाणी घालून थोडंसं शिजवून घेतल्यानंतर जो राजमा शिजलेला आहे ना, तो त्याच्यामध्ये घालायचा आणि एक उकळी येऊन द्यायची. जेवढं घट्ट पातळ लागते ना आपल्याला त्यानुसार पाणी घालायचं. आता राजमा शिजायला घालताना मी चवीनुसार थोडं मीठ घातलं होतं, पण मला थोडंसं कमी वाटलं त्यामुळे मी पुन्हा थोडंसं मीठ घातलंय आणि जे पावभाजी मॅशर असतं ना, त्याने थोडंसं ते बारीक करायचे. थोडेसे म्हणजे 1-2 वेळा त्याच्यामध्ये हलवायचं फक्त पाव मॅशरनी म्हणजे ते शिजलेले दाणे असतात ना, ते थोडेसे फुटले जातात आणि भाजी घट्ट झाल्या जाती आणि चवदार पण होती. आता याच्या वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची, पण कोथिंबीरच नव्हती माझ्याकडं. मग मी भाजीला उकळी आल्यानंतर उतरून ठेवली. तर भाजी झाल्यानंतर फौजी साहेबांनी जेवण केलं, ते गेले ड्युटीवर आणि मी लागले मग देवपूजा करायला. तर एकादशी होती ना, मला बाळकृष्णांना पण अभिषेक घालायचा होता, माता लक्ष्मीला पण अभिषेक घालायचा होता. सगळ्यात आधी मी लागले गणपती बाप्पांना अभिषेक घालायला. तर आधी सगळ्या देवांना मी अंघोळ घातली, त्यांना स्थान दिलं, मंदिर एकदम व्यवस्थित क्लीन करून आणि त्यानंतर मग मी गणपती बाप्पांना पुन्हा खाली घेतलं, त्यांना अभिषेक घातला आणि पुन्हा आता मग बाळकृष्णांना अभिषेक घालायचा. विठ्ठल रुक्मिणीची माझ्याकडं छोटीशी मूर्ती आहे ना, त्याला पण अभिषेक घालणार आहे. तर एकादशीच्या दिवशी मी एवढं करत असते. आणि महत्त्वाचं म्हणजे ही एकादशी ना उत्पन्न एकादशी किंवा उत्पत्ती एकादशी असं सुद्धा म्हणतात ह्या एकादशीला. या दिवशी एकादशीची उत्पत्ती झाली होती, जन्म झाला होता असं म्हणतात. त्यामुळं मग ह्या एकादशीचं महत्त्व अजूनच वाढलं गेलेलं आहे. तर गणपती बाप्पांना मी स्थान देऊन त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा वाहिल्या. गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर बाळकृष्णांना पण मी अभिषेक घातलाय आणि एकादशीच्या दिवशी ना बाळकृष्णांना एकदम असा भरभरून त्यांना गोपीचंद लावायचा. विठ्ठल रुक्मिणींना पण मी गोपीचंद लावलाय. तर तुम्ही बघू शकता अशी मस्त पूजा झाली होती आणि एकादशीच्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी आपण बाळकृष्णांना आणि भगवान विष्णूला तांदूळ नसतात वाहायचे, आपण तीळ वाहायचे असतात. तर तीळ घेतले होते मी थोडेसे, तीळ वाहिलेत. आता उत्पन्न एकादशीची मी पूजा करते ना, तर त्याचं महत्त्व पण अगदी थोडक्यात सांगते. असं म्हणतात की उत्पन्न एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी एका देवीला जन्म दिला होता आणि त्या देवीने मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. हे व्रत केल्याने भूतकाळातील आणि वर्तमान काळातील पाप नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो असं सुद्धा म्हणतात. आणि एकादशी व्रताची सुरुवात ही उत्पन्न एकादशीपासून करता येते आणि यामुळे मनोकामना पूर्ण होतात असंही म्हणतात. आता उत्पन्न एकादशीचं महत्त्व तर मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगितलं आणि उत्पन्न एकादशीची कथा पण आहे बरं का, एकदम छोटीशी आहे, ती पण मी तुम्हाला सांगते आता. असं म्हणतात भगवान विष्णू एका राक्षसाबरोबर युद्ध करत असताना ते खूप थकले होते आणि त्यानंतर ते झोपी गेले. तेव्हा त्यांच्या शरीरातून एक तेजस्वी सुंदर देवी प्रकट झाली होती आणि त्यावेळेस मूर नावाचा राक्षस भगवान विष्णूंना मारण्याचा प्रयत्न करत होता आणि मग या देवीने मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. आणि मग जेव्हा भगवान विष्णू जागे झाले ना, तेव्हा ते अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या देवीला एकादशी असं नाव दिलं. आणि त्यावेळेस भगवान विष्णू बोलले की ज्यांनी या दिवशी उपवास केला त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल आणि म्हणून तेव्हापासून एकादशी व्रताची सुरुवात झाली. याच कारणामुळं एकादशीला उत्पन्न एकादशी असं म्हणतात, कारण याच दिवशी एकादशीचा जन्म झाला होता. तर ज्यांना कोणाला एकादश धरायला सुरुवात करायची असेल ना, त्यांनी उत्पन्न एकादशीपासून सुरुवात करावी. आता बघा, जिथे भगवान विष्णू असतात ना, तिथे माता लक्ष्मी असते आणि जिथं माता लक्ष्मी असते तिथं भगवान विष्णू असतातच. तर भगवान विष्णूची पूजा करायची असते ना एकादशीच्या दिवशी, तर आपण माता लक्ष्मीची पण पूजा करायची असते. मग बाळकृष्णाला मी अभिषेक घातला, त्यानंतर मग माता लक्ष्मीला पण अभिषेक घातला. सगळ्यात आधी गणपती बाप्पांना घातला होता. आणि पांडुरंग हे भगवान विष्णूचाच अवतार आहे ना, त्यामुळं विठोबा, विठ्ठल आणि पांडुरंग या नावाने ओळखलं जातं त्यांना. तर म्हणून त्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी पांडुरंगाची पण पूजा अर्चा केल्या जाते, अभिषेक घातला जातो.
तर माझ्याकडं ही मार्बलची विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे ना, ती मी हॉलमध्ये ठेवत असते. कारण बाहेरून जी व्यक्ती येते ना, त्यांची नजर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर पडते, तर खूप छान वाटतं आणि घरातली सगळी पॉझिटिव्हिटी नाहीशी होती, निघून जाते. तर विठ्ठल रुक्मिणीची माझ्याकडं आपल्या मंदिरामध्ये एकदम पितळेची छोटीशी मूर्ती ना, ती ठेवत असते मी. कारण आपल्या मंदिरामध्ये 3 इंचाच्या वरती मोठ्या मूर्त्या पाहिजे नसतात ना, म्हणजे ठेवायच्या नसतात. त्यामुळं मी मोठी ती मार्बलची मूर्ती ना हॉलमध्ये ठेवत असते. तर एकदम साधी सिंपल आणि भोळ्या भाबड्या मनाने मी अशी पूजा केली होती आणि दूध साखरेचा नैवेद्य ठेवला होता. नैवेद्यामध्ये मी तुळशीचं पान पण ठेवलं होतं. कारण भगवान विष्णूंना नैवेद्य ठेवायचं म्हणलं ना, तर तुळशीच्या पानाशिवाय ते नैवेद्य सुद्धा स्वीकारत नाही. आणि एकादश भगवान विष्णूंना समर्पित असते ना, त्यामुळे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना उपवास असतो असं सुद्धा म्हणतात. आता फक्त रांगोळी काढायची राहिली होती आणि तुम्हाला एक सांगू का ताईंनो, हे कोलम रांगोळीचे फुलं आहेत ना, मला खूप दिवसाचे पाहिजे होते. मी शोधत होते, मला ते मिळतच नव्हते आणि फायनली मला एका ताईचा मेसेज आला की ताई माझं प्रमोशन करशील का, मी तुला हे रांगोळीचा बॉक्स पाठवून देते. आणि त्या ताईंनी हे बॉक्स पाठवून दिलं ना, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे 12 फुलं होते. तर त्यांनी खूप मोठा रांगोळींचा असा बॉक्स पाठवून दिलाय आणि त्याच्यामुळेच मी बोलत असते ताईंनो, लॉ ऑफ अट्रॅक्शन यालाच म्हणतात. आपण जो विचार करतो ना, ते हळूहळू ब्रह्मांडापर्यंत पोहोचतं आणि तसंच आपल्या आयुष्यामध्ये घडत जातं. तर मला हे फुलं पाहिजे होते खूप दिवसाचे ना, तर ते आपोआप माझ्यापर्यंत पोहोचले बघा. आता ब्रह्मांडाचा नियम असा आहे, आपण जे स्वतःला मानतो ना, आपण तेच होत जातो. जेव्हा आपण स्वतःला कमजोर समजतो ना, तेव्हा आपण खरोखर कमजोर होतो आणि ब्रह्मांड ही त्याला तथास्तु म्हणतं बरं का. आणि आपण जेव्हा स्वतःला म्हणतो ना, की मी खूप भाग्यवान आहे, माझ्यासोबत नेहमी चांगलंच घडतं, आणि तेव्हा सुद्धा ब्रह्मांड तथास्तुच म्हणत असतं. म्हणून मंडळी, स्वतःसाठी नेहमी चांगलंच विचार करा आणि चांगलंच बोला, आपोआप सगळं चांगलंच व्हायला लागतं. तर भरपूर डिझाईन आहे त्याच्यामध्ये. फक्त खाली अशी रांगोळी पसरून द्यायची, त्याच्यावरती कोलम रांगोळीचे फुलं वगैरे डिझाईन ठेवायची आणि हलकी त्याच्यामध्ये रांगोळी भरायची कलरमधली. एवढं भारी वाटतं ना ताईंनो, तुम्ही बघू शकता. तर असे फुलं बाकीच्या ज्या डिझाईन आहेत ना, त्या पण त्यांनी बॉक्स भरून पाठवून दिल्यात. तर तुम्हाला सुद्धा मागवायचे असतील तर तुम्ही मागू शकता. त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते. कारण हे प्रमोशन इंस्टाग्रामचं आहे, काही यूट्यूबचं नाही आहे. तरी पण मी सांगते, कारण कोणाचं पण चांगलं व्हावं असं मला वाटतं. तर मी सांगून देते, तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही मागवा. तर जिथं पॉझिटिव्हिटी असते ना, तिथं थोडीफार का होईना निगेटिव्हिटी असतेच बरं का. तर काहींचे विचार असे असतात की तुला काय फुकट येतं, आम्हाला पैसे देऊन घ्यायचं असतं. तर कसं आहे ना ताईंनो, मी प्रमोशन घेऊ शकते, इथपर्यंत येण्यासाठी मी रात्रंदिवस कष्ट केलेले, तेव्हा कुठं मी आता हे प्रमोशन घेऊ शकते. आणि ते पण हे इंस्टाग्रामचे प्रमोशन आहेत बरं का, यूट्यूबचे अजिबात नाही. मला यूट्यूबकडून 1 रुपया मिळत नाही या प्रमोशनचा. इंस्टाग्रामवरती मी हे प्रमोशन घेत असते, पण कोणाचंही चांगलं व्हावं यासाठी मी यूट्यूबवरती पण दाखवते. कारण माझ्या बऱ्याचशा ताईंना आवडले तर ते मागवतील, नाही आवडले तर राहिलं. आणि यूट्यूबवरती पण प्रमोशन येतात, पण मी अजिबात करत नाही. तुम्ही तर पाहताच, जे चांगलं वाटतं ना तेच मी घेते, नाही तर मग प्रमोशन मी अजिबात करत नाही. कारण कसं आहे कसं नाही आपल्याला माहिती नसतं. ज्या प्रॉडक्टबद्दल आपल्याला काही माहिती नाही ना, त्याचं मी प्रमोशन करतच नाही. कारण परत तुम्ही म्हणता हिने काही पण टाकले त्याने फरक पडतो, नाही पडत, किंवा चांगलं आहे चांगलं नाही. त्यामुळं यूट्यूबला मी प्रमोशन वगैरे काहीच करत नाही. यूट्यूबमधून माझ्यापुरतं मला मिळतं आहे ना, त्याच्यातच मी एकदम समाधानी आहे. जास्तीचं काही वडताण करायची गरजच नाही. आणि इंस्टाग्रामला प्रमोशन येतात तर ते आपले घरगुती बायका काहीतरी बिझनेस स्टार्ट करतात वगैरे ना, तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी त्यांचं प्रमोशन करत असते, बाकी काही नाही. तर असं आहे, तुम्हाला सांगून दिलं मी. कारण आज माझं मन चांगलं आहे ना, तर उद्या माझं देव चांगलंच करणार आहे. तर हे संध्याकाळची माझी दिवाबत्ती चालू होती. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ इथंच एंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला, भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.